नमस्कार. एकदा जर अशा पद्धतीने तुम्ही खांडवी बनवली ना, एकदम मस्त आणि परफेक्ट तयार होईल. आणि काही टिप्स पण दिलेल्या आहेत त्यासाठी. साहित्य कृती सोबतच सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं तशाच वाटीने आंबट दही घेतलेलं आहे 1 वाटी. त्याच वाटीने 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. आता हे छान फेटून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाही असं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं किसलेलं आलं घेतलेलं आहे. 1 ते 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ हे सगळं घेतलेलं आहे आणि छान पुन्हा फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये मी ते गाळून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या आलं हे छान दाबून घेतलेलं आहे, त्याचा रस त्यामध्ये उतरावं म्हणून. आता मंद आचेवरती ती कढई मी ठेवलेली आहे आणि सतत हलवत 15 ते 20 मिनिटं हे शिजून घ्यायचं आहे. सतत हलवायचं आहे आणि गॅस हा मंदच ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटानंतर एका छोट्याशा प्लेटवरती पीठ शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडंसं पीठ पसरून घेतलेलं आहे. 2 मिनिटं ते थंड करून घेतलेलं आहे. थंड केल्यानंतर आपली वडी तयार होती की नाही हे चेक करून घेतलेलं आहे. छान अशी आपली खांडवी तयार होत आहे. गॅस बंद केलेला आहे आणि ज्या प्लेटांवरती काढून घ्यायचं आहे, पीठ पसरवायचं आहे, त्या प्लेटांवरती गरम गरम असतानाच मी सगळं पीठ पसरून घेतलेलं आहे. अशा माझ्या 4 प्लेटा भरलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर मी ते सुरीच्या सहाय्याने त्यांना कट दिलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला गोल गोल करत अशी छान खांडवी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या खांडव्या तयार झालेल्या आहेत. हलक्या हाताने मी त्या सगळ्या गोल गोल करून छान अशा खांडव्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल मी टाकलेलं आहे. 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून पांढरे तीळ मी घेतलेले आहे. आता हा तयार झालेला तडका तयार केलेल्या खांडवीवरती टाकून घ्यायचा आहे. त्याआधी मी काश्मीरी लाल पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे. तयार केलेला तडका सगळं टाकून घेतलेला आहे. थोडं किसलेलं खोबरं आणि कट केलेली कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे. छान अशी चविष्ट आणि मस्त अशी आपली खांडवी तयार झालेली आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.